केंद्रीय निवडणूक आयोगानं देशभरातल्या राज्यसभेच्या 56 जागांकरता निवडणुकांची घोषणा केली आहे। 27 फेब्रुवारीला राज्यसभा निवडणुकीचं मतदान पार पडणार आहे, तर 29 फेब्रुवारीला निकाल स्पष्ट होणार आहे। राज्यसभा निवडणुकीचं बिगुल वाजलंय। एकूण 56 जागांपैकी महाराष्ट्रातल्या 6 जागांकरता निवडणूक होणार आहे। महाराष्ट्रातून 2024 मध्ये कोणते खासदार निवृत्त होणार यावर अधिक नजर टाकूया। भाजपचे खासदार नारायण राणे, भाजपचे प्रकाश जावडेकर, काँग्रेसचे खासदार कुमार केतकर, ठाकरे गटाचे खासदार अनिल देसाई, भाजपचे व्ही मुरलीधरन आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या वंदना चव्हाण। राज्यसभा निवडणूक बरोबर 2 वर्षांपूर्वी याच राज्यसभा निवडणुकीदरम्यान शिवसेना फुटीची बीजं रोवली गेली असं म्हटलं तर काही वावगं ठरणार नाही। 2022 मध्ये राज्यसभेच्या 6 जागांकरता झालेल्या निवडणुकीत शिवसेनेची मतं फुटल्यानं पक्षाचे अधिकृत उमेदवार संजय पवार पराभूत झाले आणि भाजपकडे पुरेशी मतं नसतानाही धनंजय महाडिक यांच्या गळ्यात खासदारकीची माळ पडली आणि चर्चा रंगू लागली ती राज्यसभा निवडणुकीदरम्यानच महाविकास आघाडीचं सरकार पडण्याची प्रक्रिया सुरू झाल्याची। असो, आता 2 वर्षांनी हीच राज्यसभेची निवडणूक होतीये, पण गेल्या 2 वर्षात पुलाखालून बरंच पाणी गेलंय। विधानसभेतील आमदारांच्या संख्याबळाचा विचार केला तर महायुतीत म्हणजेच भाजपचे 105 आमदार आहेत, शिवसेनेचे 40 आमदार आहेत, तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाकडे 33 आमदार आहेत। मवियाची स्थिती पाहिली तर काँग्रेसकडे 45 आमदार आहेत, उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाकडे 17 आमदार आहेत, तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे 18 आमदार आहेत। एक जागा निवडून आणण्याकरता प्रत्येकी 41.1 मतांची गरज आहे। त्यामुळे पक्षीय बलाबल पाहता महायुतीकडे 5 जागा जाण्याची शक्यता वर्तवली जाते। यात भाजप 3, शिंदे गट 1 आणि अजित पवार गट 1 असं समीकरण असण्याची दाट चिन्ह आहे। मविया आपल्या खात्यातली 1 जागा सहज जिंकेल असं चित्र आहे। राज्यसभा निवडणुकीची तयारी सुरू झाली आणि प्रत्येक पक्षांची संभाव्य नावं आता माध्यमांमध्ये झळकू लागली आहेत। भाजपकडून विनोद तावडे, पंकजा मुंडे, राम शिंदे आणि विजया रहाटकर यांच्या नावाची चर्चा आहे, तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून पार्थ पवार आणि सुनील तटकरे यांचं नाव आघाडीवर आहे। शिवसेनेकडून मिलिंद देवरा यांचं नाव चर्चेत आहे, तर काँग्रेसकडून चंद्रकांत हंडोरे यांचं पारडं जड मानलं जात आहे। या समीकरणात काही ट्विस्ट येतो का, किंवा ही निवडणूक बिनविरोध होणार की पुन्हा मविया विरुद्ध महायुती सामना रंगणार हे काही दिवसातच स्पष्ट होईल। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।